हजारो वर्षापूर्वी आपल्या पूर्वजांनी आकाशातून उतरलेल्या गोष्टी विज्ञानाला असतील आणि ते त्यांनाच देव तर मानत नसणार ना. आणि जर ते देव नव्हते तर मग नेमकं कोण होते? आज आपण शोध घेणार आहोत त्या प्रश्नाचा, जो विज्ञानालाही अस्वस्थ करतो आणि श्रद्धेलाही. जगातील जवळजवळ प्रत्येक प्राचीन संस्कृतीमध्ये आकाशातून आलेल्या देवतांचा उल्लेख सापडतो. भारतात उडणाऱ्या विमानांचा उल्लेख पुराणात येतो. इजिप्तमध्ये सूर्यदेव आकाशातून उतरताना दिसतात, तर मायन संस्कृतीत त्यांचा ताऱ्याशी असलेला संबंध सांगला जातो. हे सगळं फक्त काही योगायोग आहे, की आपल्या पूर्वजांनी खरंच काही असामान्य बघितलं होतं? हेच जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, तुमचं स्वागत आहे मिस्ट्री मराठीच्या एका नव्या व्हिडिओमध्ये. जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला समजत नाही, तेव्हा आपण तिला दैवी अर्थ देतो. पण कधी-कधी दैवी वाटणारी गोष्ट फक्त एक ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असू शकते. 1968 साली एक पुस्तक जगभर चर्चेत आलं, चॅरियट्स ऑफ द गॉड्स, ज्याचे लेखक होते एरिक वॉन डॅनिकन. त्यांचा दावा साधा पण खूप धक्कादायक होता. प्राचीन देव म्हणजे अतिप्रगत परग्रहीय जीव असू शकतात. त्यांनी उदाहरणं दिली, भव्य पिरॅमिड्स, विचित्र शिल्प आणि प्राचीन ग्रंथामधील उडणाऱ्या वाहनांची वर्णनं. प्रश्न असा आहे, त्या काळातील मानवाकडे इतकं प्रगत ज्ञान होतं का? की आपणच आज त्या काळाला कमी लेखत आहोत? खरंच तेव्हा ही माणसं एवढी ॲडव्हान्स होती का? पण मुख्य प्रवाहातील इतिहासकार आणि वैज्ञानिक ही थेअरी स्वीकारतच नाहीत. कारण काही ठोस फिजिकल एव्हिडन्स नाहीत. कोणतंही एलियन स्पेसक्राफ्ट सापडलेलं नाही आहे. कोणताही स्पष्ट DNAचा पुरावा पण नाही आहे. आणि प्राचीन ग्रंथाची भाषा ही रूपकात्मक असू शकते. जसं की पूर्वी लोक दुष्काळ किंवा पुराला देवाचा कोप समजायचे. पण आज आपण जाणतो की तो फक्त एक निसर्गाचा बदल आहे. म्हणजेच आपण अज्ञानाला देव मानायचो. त्यासाठी आपल्याला अगोदर हे समजून घ्यावं लागेल की मानवी मेंदूची एक नैसर्गिक प्रवृत्ती आहे, अनोळखी गोष्टीला अर्थ देण्याची. भीती अधिक आश्चर्य अधिक अज्ञान बरोबर श्रद्धा. जेव्हा काहीतरी आपल्या समजण्याच्या पलीकडे असतं, तेव्हा आपण त्याला दैवी, अलौकिक किंवा स्वर्गीय म्हणतो. कदाचित देवाची कल्पना ही मानवाच्या मेंदूची एक रचना असू शकते, किंवा कदाचित आपण अजून पूर्ण सत्य जाणलंच नाहीये. आजही जगभरातील स्पेस एजन्सी ब्रह्मांडातील जीवनाच्या शोधात आहेत. अब्जावधी तारे, अब्जावधी ग्रह असं असताना आपण एकटंच आहोत असं म्हणणं खरं तर धाडसाचं ठरेल. मग प्रश्न उरतो, जर एलियन लाईफ अस्तित्वात असेल तर त्यांनी कधी पृथ्वीला भेट दिली असण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही. उत्तर अजूनही निश्चित नाही आहे. कदाचित प्राचीन देव फक्त कथा असतील, कदाचित त्या ॲडव्हान्स सभ्यतेला या भेटीच्या आठवणी पण असू शकतात. सत्य कदाचित श्रद्धा आणि विज्ञानाच्या मध्ये कुठंतरी दडलं, आणि कदाचित आपण अजूनही पूर्ण चित्र बघितलंच नाही. जर उद्या आपल्याला असा एखादा पुरावा सापडला जो सर्व इतिहास बदलून टाकेल, तर आपण तो स्वीकारायला तयार आहोत का? की आपली जुनी श्रद्धाच आपल्याला कुठंतरी अडकवून ठेवेल? तुम्हाला काय वाटतं, आपल्या पूर्वजांनी पाहिलेले ते देव खरंच दुसऱ्या ग्रहावरून आलेले पाहुणे होते, की तो फक्त आपल्या कल्पनाशक्तीचा खेळ आहे? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा, कारण तुमच्या प्रत्येक कमेंट्समुळे या चर्चेला एक नवीन दिशा मिळेल. यासारख्या अजून इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी सबस्क्राईब करा. भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये.